नमस्कार, मी तर मैत्रिणींनो शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा संध्याकाळचे वाजले 7:30 आणि सासूबाईंना मी जेवायला वाढले. आता म्हटलं कपाट आवरून घ्यावं, कारण का ना कपाट रोज चाललं आहे. आत्ता आवरू, मग आवरू, उद्या आवरू, हे असंच करत करत ते कपाट ना इतकं गच्च भरलेलं आहे. मला कपडे सापडेनात, कुठले कपडे काय कुठे गेलेत ते. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता दुपारी आवरायचं होतं, पण बाहेर जाऊन आल्यामुळे इतका कंटाळा आला ना की म्हणजे आवरायची इच्छा होईना. त्याच्यामुळे म्हटलं आता चला, आता आहे वेळ. सासूबाईंना जेवायला वाढलं आहे. फायनली मी आता कपडे आवरायला काढलेले आहे. कपाट एक साईडचा म्हटलं आज ना ड्रेसचा कप्पा आवरावा, साडीचा उद्या आवरूया, या हिशोबाने मी सगळे काढत होते. इतके कपडे नको नको झाले ते कपड्यांचं. आणि तेच म्हटलं जे नाही लागत ते काढून टाकूया आणि जे वापरते कपडे ते आपण ठेवूया, या हिशोबाने काढले. आणि हे मला नेहमी म्हणत किती कपाट तुझं गचाळ झालं आहे, किती कपाट गचाळ झालं आहे. तर म्हटलं चला, म्हटलं आज आपण मनावरच घेऊया. आणि मैत्रिणींनो बघा, ज्यावेळेस मला म्हणजे एक वेळ अशी होती की कपडे नव्हते, की मी माझ्या मैत्रिणीकडनं उधार कपडे विकत घ्यायचे, हप्त्याने पैसे दिलेले आहेत. आज एवढे कपडे आहेत मला की घालायला वेळ नाही. म्हणजे कधी घालू सांगा मैत्रिणींनो. आता पहिला कसं असायचं, ब्युटी पार्लर होतं, म्हणजे बाहेर जात होतो आपण. आता आपण घरातच आहेत, त्याच्यामुळे काय रोज काय आपण कपडे घालत म्हणजे नवीन ड्रेस घालून काही बसत नाही आहे. तर बघा अशा प्रकारे मी ना शेवटी म्हटलं एक घड्या करूया, आवरूया. आणि हे गेले होते बाहेर, विराजकडे गेले होते, तोपर्यंत आवरूया म्हटलं. कसं असतं बघा मैत्रिणींनो किती. आणि आता ना काय झालं आहे, रसिका प्राजक्ताचे लग्न झाले दोघींचे. त्या लग्नामध्ये मला इतक्या साड्या आलेल्या आणि म्हणजे खूप म्हणजे आहेर आलेले. एवढे माझ्याकडे साड्या आहेत, साड्यांचं कप्पा. तर म्हटलं नंतर नावरूया. पण हे ड्रेस बघा, हे पण एवढी आता हाऊस करतात, एवढे कपडे घेतात ना. सारखं मला म्हणतात हे कपडे नको घालू, ते कपडे घालू नको, हे कशाला, ते जुनं झालं आहे, लगेच नवीन घ्यायला जुडिओमध्ये चल, इकडे चल तुला नवीन ड्रेस घेऊ. म्हणजे एवढे कपडे, म्हणजे आता हे मला एवढे कपडे घेतात की आता ह्यांना नको नको म्हणावं असं वाटतं मला सारखं, की नको मला आता कपडे घेऊ नका, खूप ड्रेस झालेत खूप. आता मी आता ठरवलं की मी साड्यांचेच ड्रेस शिवणार आहे. एवढ्या साड्या आहेत, त्या साड्या मी कधी वापरू. त्याच्यामुळे म्हटलं आता यावेळेस आता मी ठरवले की साड्यांचेच ड्रेस शिवायचे. आता ड्रेस नवीन घ्यायचेच नाहीत, पहिल्या साड्या संपूया आपण. आता पहिला काय व्हायचं, पार्लरमध्येच जायचं, त्यामुळे रोज एक ड्रेस घातला जायचं, पार्लरमध्ये साडी नेसली जायची. पण आता काय होतं, आपण घरीच आहेत, घरी किती बदलून आपण किती ड्रेस बदलणार आहेत. आणि बाहेर जायच्या वेळेस फक्त ड्रेस घातले म्हणजे साडी नाही, ड्रेसच घातले जातात. त्याच्यामुळे म्हणलं आता आपण काय करूया, आहे त्या साड्यांचे ना एक करून ड्रेस शिवणार आहे आता मी. आणि मला शिवण पण येतं, ब्लाऊज पण शिवता येतात, ड्रेस पण शिवता येतात. त्यामुळे म्हटलं आपणच आता ड्रेस शिवूया, बघूया आता कसं जमतं. हे भाई घरी आले आणि हे म्हणले वा गुड, शेवटी मनावर घेतलं तू. म्हटलं हो, मग काय करू आता. म्हटलं मला कपडे सापडत नाहीत. तर म्हणे किती आवरा, पुन्हा 2-4 दिवसांनी पुन्हा जैसे ते होणार. चला, आज आहे बघा सोमवार, काल होता रविवार. तर बघा आता मी सकाळी नाश्त्याची तयारी करते. आलू पराठा इकडे तिंबलेले आहे. यावेळेस मी काय केलं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मी रवा मिक्स केले, जेणेकरून जरा कडकपणा यावा. मी मैद्याचे करत नाही, आपले गव्हाच्या पिठाचेच करत असते आलू पराठे. पण मिस्टर काय म्हणतात की मऊ पडतात नंतर, नाही का, म्हणून म्हटलं जरा असा कडकपणा यावा, त्यासाठी मी असा रवा घालून यात तिंबून ठेवले. अर्धा तास झाला जवळजवळ. आणि आता इकडे बनवते सासूबाईंसाठी आलू पराठे. हे बघा, इकडे बनतोय हा आलू पराठा. रव्याने कसं वरचं आवरण असतं तर थोडंसं कडकपणा येतो. आणि त्यासोबत सॉस देते. चला या सगळेजण नाश्ता करायला. हे बघा, आलू पराठा तयार झाला आहे. हे घ्या, खावा आणि आता झोपा. हे बघा, सकाळचे वाजलेले 11:15 आणि इकडे मध्ये बनवते चहा, कारण की आता मावशी येतीलच. आणि बघा सासूबाई, हे बघा
सासूबाई झोपलेत. रात्रभर जागरण करायचं, आम्हालाही झोपू नाही द्यायचं. आणि आता ते कसं दिवसभर झोपू शकतात, आपण झोपू शकतो का दिवसभर कामं टाकून? तर सासूबाई रात्रभर झोपू देत नाहीत. सारखं हाका मार, पहाटे 3 वाजताच हाका मारत होत्या की उठा, 5 वाजले पहाटेचे, उठा उठा, सकाळचे 5 वाजले, उठा, उठायचं नाही का? असं काही बडबडतेत. काय करावं तर वयामानानुसार, आपण म्हणतो वयामानानुसार, पण आपल्याला काय होतं माहिती का, आपल्याला त्रास होतो. म्हणजे आपल्याला झोप नसती रात्रभर, तर दिवसभर कशी झोप घेता येईल आपल्याला? कामं तर करावंच लागतात. आणि काय झालं आहे, 2-3 दिवसापासून मलाही बरं नाही आहे, बरं वाटेना, अंग दुखतं. तरी विरांचं काहीच मला आज म्हणजे काम नाही आहे. रसिकाच्या सासूबाई आलेल्या आहेत, सासू सासरे, त्याच्यामुळे कसं मी काही विरांशकडे आज काही गेलीच नाही आहे. तो स्कूलमध्ये जाणार होता म्हणून गेली नाही, पण आत्ता येऊन गेला आहे. म्हटलं आजी आजी चल. म्हटलं थांब, मी माझ्याकडे मावशीबाई येऊ देत, मग मी येते तिकडे. स्क्रीन बुरकट वाटत होती. तर बघा मावशीबाई आता येतील, सासूबाईने सांभाळायला मावशी आल्या की मी विरांशकडे जाईल. तो खूप त्रास द्यायला लागले, हट्टीपणा करतो. तर आता माझी सगळी कामं आवरलीच. चहा उकळतोय, चला त्याच्यामध्ये टाकती दूध. हे पहा, रसिकाकडे जाऊन आली मी आत्ता. रसिकाला आज आहे ताप आणि विरांशला झोपवलं, विरांशला खायला घातलं, खेळवलं आणि झोपवलं. विरांशला झोपूनच मग मी इकडे आले. रसिकाला ताप आहे, तिला म्हटलं थोडी विश्रांती घे, विरांश झोपला आहे तोपर्यंत झोप. आणि तर आज रजा काढ म्हटलं. ती म्हणजे आज तसंही काम नाहीच आहे मला, तर मी झोपते आता. तर जेवण करून पहिला गोळ्या घे म्हटलं आणि मग झोप. तर ती आता जेवत होती आणि विरांशला झोपवलं मी. त्याला पण औषध दिलं, त्याचं पण नाक गळतंच आहे. औषध दिलं, जरा शेकलं, माथा शेकला गरम पाण्याची पिशवीने आणि त्याला झोपवलं. आणि झोपून इकडे आले आता मी. आणि म्हटलं आता मी पण जेवण करून घेतलं, माझंही जेवण राहिलं होतं. तर अशा प्रकारे बघा, आता विरांशचं थोडं बरं वाटलं की रसिका आजारी पडली. सारखं चालूच आहे, काही ना काही, काही नाही काही. तर आता पुन्हा थोड्या वेळाने मी जाईन रसिकाकडे. चला, तर मग टेन्शन हे आपलं आयुष्याचं लागलेलंच आहे आपल्याला. चला तर मग भेटूया अशाच नाही का ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.